गेल्या 10 वर्षापासून दादाच्या सभासदांचा योग आला. 2016 साली राजकीय सत्तांतर बरेच उलथापालथ झाली आणि त्यामध्ये 2016 साली ऑक्टोबर महिन्यामध्ये तालुक्याचा अध्यक्षपदाची ही जबाबदारी माझ्यावरती सोपवली आणि त्यानंतर 4 दिवसामध्ये आपल्या पंढरपूरचा त्यांचा महाराष्ट्रावर दौरा चालू होता आणि पंढरपूरला ते तिकडे गेले आणि याच व्यासपीठावरती आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी दादांसोबत एक राजकीय भाषण केलं. त्याच्याबरोबर एकदाच भेट झालेली त्यांनी मला अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. दिवाळीचा दिवस होते. दिवाळीचे 4-5 आपले महत्वाचे सण दिवस असतात त्यापैकीचा दिवस होता आणि असा असताना देखील जवळपास 60% महिला सर्व आपल्या माता भगिनी कार्यक्रमासाठी उपस्थित आम्ही ठेवल्या होत्या आणि ते बघितल्यानंतर दादा म्हणाले की दिवाळीचा सण आहे आणि आज एवढ्या महिला आपण त्याच्या काही हजर आहे. बोलताना स्टेजवरती त्यांनी भावना व्यक्त केली होती. म्हणून दादा हे पंढरपूर इथं साधू संत एकी घरा तोची दिवाळी दसरा म्हणतात पण आमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आधी दादा एकी घरा तोची दिवाळी दसरा अशा पद्धतीमुळेच अशी भावना आमच्या सर्व लोकांची असल्यामुळे ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी हजर आहेत. असं म्हटल्यानंतर भाषण संपून बसल्यानंतर मला म्हणते की माझी काही निवड चुकलेली नाही की राजकारणामध्ये आपला विचार समोरच्याला स्पष्टपणे मांडता आला पाहिजे. तो पोचवता आला तरच आपल्याला राजकारणामध्ये नेतृत्व करता येऊ शकतं. असा कारणार्थ त्यांनी मला त्यावेळी दिला. त्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये बऱ्याचदा खूपदा वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं त्यांच्याशी भेटण्याचा योग आला. आज बोलण्यासारखं खूप काय आहे. मुळात महाराष्ट्राला आणि आपल्या सर्वांना दादाची ओळख कुणी करून द्यावी असं हे व्यक्तिमत्व नव्हतं. परंतु ज्या वेळेस त्यांच्यासमोर जाण्याचा योग आला बऱ्याचदा ते रागवले असतील परंतु काम झालं नाही असं कधी घडलं. कारण बारामतीमध्ये जर अचानक आपण जर गेलो तर मग तर दादा निश्चितच रागवणार. का तर त्यांचं ठरलेलं होतं की मुंबईमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांना अटेंड करायचं आहे, बारामतीमध्ये फक्त मतदारसंघातील लोकांनी यायचं आहे. त्यांचा एक जो काही शिस्त होती त्यांच्या सर्व कामकाजामध्ये ती कोणत्याही नेत्यामध्ये असल्याचं मला तरी पाहायला मिळाले. दुर्दैव असं आहे की काल 24 तारखेला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भातच आमच्या भागातले उमेदवार घेऊन भेटण्यासाठी म्हणून गेलो. त्याच विमानतळावरती आमची भेट झाली. त्याच विमानतळावरती मी पुष्पगुच्छेतून पुढे आल्यानंतर म्हणले की ह्या कशाला वापर तुम्ही असं खर्च करता आणि तुम्ही थांबा म्हणजे असा अचानक आल्या मी 2 तासानंतर तुम्हाला भेटतो आणि मी कॉलेजवरती थांबलो. 2 तासानंतर आले आणि जवळपास कधी म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये मी त्यांना 100-200 वेळा भेटलो असेल पण 1 मिनिट 2 मिनिट 3 मिनिट म्हणजे शेवटला. कारण दादाकडे त्याच्यापेक्षा जास्त वेळही नव्हता कुणाशी बोलण्यासाठी आणि तेवढ्या वेळामध्ये लोकांचं कामच ते संपून टाकत होते की उगाच आपण सरकारला बसायचं आणि ऐकत बसायचं हा दादांचा स्वभाव नव्हता. परंतु त्या दिवशी मात्र आम्हाला 20-25 मिनिटं जवळपास 25 मिनिटांहून जास्त वेळ आम्ही दादांशी संवाद साधला. आम्ही जो काय 25-30 मिनिटं त्यांच्यासोबत होतो त्यातले 20 मिनिट तर दादा एकटेच बोलत होते. आम्ही जवळपास 15-20 लोकांचा आम्ही सर्वजण होतो आणि गेल्या 10 वर्षात म्हणून आम्ही 20 मिनिटं बोललो नसेल परंतु त्या दिवशी दादा 25-30 मिनिट दादाने सगळ्या गोष्टी राजकारणात चालू असणाऱ्या आणि भविष्यातल्या ह्या सुद्धा आम्हाला आमची पात्र पण असतात सांगितल्या. त्या दिवशी आम्ही त्यांना विनंती केली की बाबा आम्हाला एक सभा द्या म्हणून आणि दादांनी लागले त्यांच्या साहेब पीरला सांगितलं की 1 किंवा 2 तारखेला इथं सभा द्या बारवलीमध्ये येणार. खरं तर आम्ही कालपासून सभेच्या जागेची तयारी करत होतो. सभा कुठं घ्यावी लागेल आणि काय करावं लागेल आणि अशी कोणती वेळ येते की ज्या माणसाच्या सभेची तयारी करत होतो त्याच्या शोकसभेमध्ये आज बोलण्याची वेळ येते. ह्याच्यासारखं दुर्दैवी प्रसंग माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या आयुष्यामध्ये येऊ शकत नाही. त्या दिवशी बारामतीच्या त्या मैदानावरती फक्त दादांचं विमानच कोसळून जळून खाक झालं नाही तर राजकारणामध्ये भविष्य घडवू इच्छिणाऱ्या या महाराष्ट्रातील माझ्यासारख्या लाखो तरुणांच्या भविष्याचा आणि स्वप्नाचा देखील राख झालेले. त्यामुळं अधिक न बोलता मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं
माझ्या पवार कुटुंबियांच्या वतीनं, माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं, माझ्या बाळवणी पंचक्रोशीच्या वतीनं मी त्यांना आणि माझ्या सारख्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांच्या पाठीशी हा माझा ठामपणे होता त्याच्या वतीनं मी श्रद्धांजली अर्पण करतो.